वृश्चिक राशी ऑगस्ट 2026 या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये एक रहस्य उलगडणार आहे. कल्पना करा, बऱ्याच महिन्यापासून तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर हवं आहे किंवा तुम्ही त्याच्या शोधात होतात आणि त्या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊ शकते. पण गंमत अशी आहे की उत्तर हे अगदी तुमच्या समोर असणार आहे, पण तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही की हेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे. सुरुवातीला तुम्ही खूप गोंधळलेले असणार आहात, परंतु हळूहळू तुमच्या लक्षात नक्कीच येईल. आता आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी कसा आहे तर पहा, चढ उतारांनी भरलेला आहे. या महिन्यात पैसा तुम्हाला फक्त तुमच्या कमाईतूनच येणार नाही, तर एखादा जुना व्यवहार असेल तो पूर्ण होईल आणि त्याच्यामधून तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. अडकलेली काही रक्कम होती ती तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून मिळत नव्हती, तर ती अनपेक्षितरित्या मिळेल. किंवा पूर्वी तुम्ही कुठे काम केलेले होते तर त्याचं फळ तुम्हाला या महिन्यामध्ये नक्कीच मिळणार आहे. हे सगळं काही अचानक तुमच्या समोर येऊ शकतो, परंतु या महिन्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा पडणार आहे किंवा या महिन्यामध्ये तुमची खरी परीक्षा अशी असणार आहे की आलेला पैसा हा तुम्ही टिकवू शकता की नाही. आणि विशेष करून तुम्हाला काळजी घ्यायची आहे महिन्याच्या शेवटी, कारण एखादा महत्त्वाचा आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ शकता महिन्याच्या शेवटी, ते पण भावनेच्या आधारे. मग त्याचा तुम्हाला नक्कीच भविष्यामध्ये पश्चाताप होऊ शकतो. तर काळजीने कोणतेही निर्णय घ्या. 4 ते 8 ऑगस्ट या काळामध्ये आर्थिक दारे उघडण्याची सुरुवात होईल. 12 ते 17 ऑगस्ट दरम्यान एखादी मोठी आर्थिक संधी किंवा आर्थिक एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल. 22 ते 27 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला खूपच अलर्ट राहायचं आहे, काळजी घ्यावयाची आहे. इन्व्हेस्टमेंट जर करणार असाल तर दोनदा विचार करा. आता व्यावसायिक वर्गाला हा महिना कसा असणार आहे तर बघा, नवीन संधीचा महिना असणार आहे. तुम्हाला या महिन्यामध्ये एक होकार किंवा एक संधी ही तुमचं पूर्ण व्यवसायाचं चित्रच बदलू शकते आणि एक डील जी लाखोंचं किंमत ठरवू शकते. या महिन्यामध्ये तुम्हाला अनेक नवीन व्यक्तींचे संपर्क होतील, ओळख्या होतील आणि ती प्रत्येक भेट, ती प्रत्येक व्यक्ती ही तुमच्या व्यवसायासाठी खूपच महत्त्वाची असणार आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते तुम्हाला आर्थिक लाभ असतील, प्रसिद्धी असेल किंवा तुमच्या ब्रँडचं नाव लौकिक असेल, ते मिळवण्यासाठी, ते वाढवण्यासाठी ते तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदतच करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला तुम्ही साधा ग्राहक समजत आहात ना, तीच व्यक्ती भविष्यामध्ये तुमच्या व्यवसायाचा मोठा भागीदार पण होऊ शकतो. डिजिटल क्षेत्र, मार्केटिंग, रिअल इस्टेट, मेडिकल, शिक्षण, तंत्रज्ञान आणि सल्लागार व्यवसायांना विशेष गती मिळू शकते. आता नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना कसा असणार आहे तर बघा, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार असणार आहे, कारण नोकरीच्या ठिकाणी पडद्यामागे फक्त आणि फक्त तुमचीच चर्चा सुरू असणार आहे. तुम्ही जे नेहमी तक्रार करत होतात की मी एवढं काम करत आहे पण माझ्या कामाची कोणी दखल घेत नाहीत, तर या महिन्यामध्ये ती दखल घेतली जाणार आहे. तुमच्या नकळतपणे तुमच्यावर कोणीतरी पाळत ठेवून असणार आहे, लक्ष ठेवून असणार आहे. त्याच्यामुळे कोणतंही काम करत असाल तर ते खूप काळजीपूर्वक, मेहनतीने, कष्टाने ते काम पूर्ण करा, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे फळ मिळेल. तुमचं काम, तुमची निर्णय क्षमता आणि आलेलं संकट हाताळण्याची जी पद्धत आहे, या सगळ्यांमुळे वरिष्ठ अधिकारी मंडळी असतील किंवा जे प्रभावशाली मंडळी असतील ते तुमच्यावर अधिक प्रभावी होतील. आणि या सगळ्यांमुळे या महिन्यात तुमच्यावर अशी एक जबाबदारी पडू शकते की जी तुम्हाला सुरुवातीला खूप ओझं वाटेल, नकोशी वाटेल, परंतु तीच जबाबदारी, तेच काम पुढे जाऊन भविष्यामध्ये खूप मोठी संधी देणार आहे, जी तुमच्या प्रगतीसाठी, जी तुमच्या व्यक्तिमत्वासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. आणि असं काय झालं तर कमेंटमध्ये मला जरूर सांगायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये अचानक काही संकट आले असतील, काही प्रश्न असतील ज्याची उत्तरे तुम्हाला मिळत नाहीत, तर नक्कीच तुम्हाला मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचं कुंडली विश्लेषण करून घ्या आणि त्याच्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकता. आता जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी मात्र स्वतःहून एखादं सत्य बाहेर येणार आहे, जे तुमच्या रिलेशनबद्दल असेल किंवा तुमच्या पास्टबद्दल असेल. या महिन्यामध्ये कोणाचाही मुखवटा खूप वेळ टिकणार नाही. ज्यांचं नातं हे खरं आहे किंवा जेन्युइन आहे ते नातं अधिक घट्ट होईल, परंतु वरवरचं जे नातं आहे ते संपुष्टात नक्की येणार आहे.
जे कोणी विवाहित आहेत त्यांनी त्यांच्या नात्यामध्ये संवाद साधावा, जोडीदाराशी जास्त बोलावं, त्यांच्या मतांना महत्त्व द्यावं, ते काय म्हणत आहेत ते ऐकून घ्यावं, तरच तुमच्या नात्यामध्ये एक स्थिरता येऊ शकते. जे कोणी विवाह आहेत त्यांच्यासाठी मात्र हा महिना अजून थोडा वाट पाहावी लागणार आहे. महिन्याच्या शेवटी तुम्हाला स्थळे येतील, परंतु विवाहासाठी अजून काही काळ वाट बघावी लागणार आहे. आता विद्यार्थी वर्गासाठी हा महिना कसा आहे, तर बघा, हा महिना फक्त तुम्हाला यश देणारा नाही, तर तुमच्यातील कौशल्य बाहेर काढणारा महिना आहे. तुम्ही काहीतरी वेगळं विचार करता आणि त्याच्यामुळेच तुम्ही इतरांपेक्षा वेगळं दिसता किंवा तुमची जी बुद्धी आहे ती इतरांपेक्षा वेगळी चालत असते आणि त्याच्यामुळे तुम्ही लवकरच लोकांच्या नजरेमध्ये येणार आहात. किंवा तुमचं जे काही डोक्यामध्ये प्रोजेक्टबद्दल माहिती असेल किंवा शिक्षणाबद्दल काही तुमच्या कन्सेप्ट असतील ते इतरांना नक्कीच या महिन्यामध्ये कळणार आहेत किंवा त्याचा वापर तुम्ही करणार आहात. स्पर्धा परीक्षा, संशोधन, तांत्रिक शिक्षण, सरकारी नोकरीसाठी जे प्रयत्न करत आहेत, परदेशी ॲडमिशनसाठी जे कोणी प्रयत्न करत आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये चांगले संकेत मिळू शकतात. महिला वर्गाला मात्र आत्मविश्वासाने उभे राहण्याचा महिना आहे. तुम्ही स्वतःचा आवाज दाबू नका. घर, करिअर किंवा व्यवसायामध्ये तुमचं मत हे खूप महत्त्वाचं असणार आहे. अजून एक आश्चर्याची गोष्ट या महिन्यामध्ये घडणार आहे, ती म्हणजे बऱ्याच दिवसांपासून, दीर्घ काळापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा ही लपलेली होती, ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. वाहन घेण्याचा प्रयत्न करत होता तर नक्कीच इच्छा पूर्ण होणार आहे. नवीन दागिने तुम्ही घेऊ शकता. स्वतःसाठी काहीतरी खरेदी करण्यासाठी खूपच शुभयोग आहे. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महिना खूपच आनंदाने भरलेला आहे, कारण तुमची जी काही एक अपूर्ण इच्छा होती ती इच्छा या महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. धार्मिक यात्रा असेल, जुने मित्र असतील, नातेवाईक किंवा कुटुंबातील काही मंडळी सदस्य असतील, सोबतच घरामध्ये एखादा आनंदाचा प्रसंग झाला असेल, तर या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला एक मानसिक समाधान मिळणार आहे. परंतु हे सर्व करत असतानाच आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सांधेदुखी असेल, झोपेची समस्या त्रास देऊ शकते आणि रक्तदाबाची काळजी घ्यावी. विशेष करून या महिन्यामध्ये 3 गोष्टी या अचानक तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे एखादं जुनं स्वप्न हे पुन्हा जिवंत होऊ शकतं. एखादा जुना संपर्क पुन्हा आयुष्यामध्ये येऊ शकतो आणि एक असा निर्णय जो पुढील काही वर्षांसाठी प्रभाव पाडू शकतो. आता तुमच्यासाठी काही शुभ तारखा आहेत त्या मी सांगते. 5, 9, 13, 17, 21, 25, 28 आणि 30 ऑगस्ट. या दिवशी तुम्ही कोणतंही महत्त्वाचं कार्य करू शकता, शुभ कार्य करू शकतात, महत्त्वाचे डिसिजन्स घेऊ शकतात, इन्व्हेस्टमेंट करू शकतात. परंतु काही अशुभ तारखा पण आहेत. त्या दिवशी शक्यतो कोणतेही महत्त्वाचे काम करू नका, महत्त्वाचे डिसिजन घेऊ नका, वाद टाळा. आणि त्या तारखा आहेत 3, 11, 18, 24 आणि 29 ऑगस्ट. तुमच्यासाठी शुभ रंग आहे गडद लाल, मरून आणि जांभळा. शुभ अंक आहे 9, 1 आणि 8. तुमच्यासाठी शुभ वार आहे मंगळवार, गुरुवार आणि रविवार. आणि शुभ दिशा आहे दक्षिण आणि नैऋत्य दिशा. हा महिना तुमच्या आयुष्यातील उत्तरं शोधण्याचा महिना आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक वादळ हे काही फक्त नुकसान करण्यासाठी येत नाही, तर काही वादळ ही तुमच्यासाठी एखादा नवीन किनारा घेऊन येत असतात. हा महिना तुमच्यासाठी शेवट नसून एखाद्या नवीन अध्यायाची सुरुवात ठरू शकतो. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला हवी असतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्या जीवनाबद्दल तर स्वतःचं कुंडली विश्लेषण नक्कीच करून घ्या आणि त्याच्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकतात. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.